अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, श्री गुरु ग्रंथामधील श्री गुरु गीता ही शिवानी पार्वतीला सांगितलेली गीता, त्यातील ज्ञान आपण पाहत आहोत। तिसरा अध्याय सुरू आहे आता पुढे। जो गुरुत्याग करतो, गुरुवर रागावून निघून जातो, त्याला मृत्यू व गुरुमंत्राचा त्याग करणारास, दरिद्रता व दोन्हीचा त्याग करणाऱ्यास रवरव नरकाची प्राप्ती ठरलेली आहे। शिव रागावले तर गुरुदेव रक्षण करतात, मात्र गुरु रागावल्यावर शिव रक्षण करू शकत नाहीत। म्हणून गुरुदेवांची आज्ञा उल्लंघन करू नये। हे गुरु सर्वश्रेष्ठ असतात। मुळाला पाणी दिले असता वृक्ष आपोआप हिरवागार होतो, याप्रमाणे एका गुरुना संतोषित केले तर सर्व देवता आनंदित होतात। कारण जगाच्या निर्माणाचे कारण ब्रह्मदेव, मात्र जन्म जीवन मृत्यू हे तिन्ही अधिकार गुरूंच्या ठिकाणी असतात। या भूतालावर 7 कोटी मंत्र विद्यमान आहेत, ते सर्व चित्त भ्रमित करणारे आहेत। मात्र गुरुनामाचा 2 अक्षराचा एकच मंत्र महामंत्र आहे। गुरूंचा शब्द मंत्र राजा आहे। जगतामध्ये सर्वश्रेष्ठ मंत्र म्हणजे गुरुमंत्र होय, त्यामुळे सकळ अरिष्टे हरण होतात। तुझ्या कृपेने दारिद्र्य नाश होईल, भाग्यदारी येईल असे कृष्णावर्ण अर्थात शिव पार्वतीच म्हणतात। पुढे ते म्हणतात, माझे सांगणे मिथ्या नाही, ते केवळ सत्य स्वरूप आहे। गुरु गीते समान या पृथ्वीवर दुसरे स्तोत्र नाही। भवदुःखाचे नाश करणारी गुरुगीता। गुरु दीक्षा न झालेल्या सांगू नये हे माहेश्वरी। हे रहस्य अत्यंत गुपित आहे, पाप्यांना हे प्राप्त होत नाही। अनेक जन्माच्या पुण्याईचा परिपाक झाल्यावर गुरुतत्व प्राप्त होत असते। गुरु हे शरीर नव्हे, तो देह नव्हे, तर ते तत्व आहे। त्यासाठी आराधनाच हवी आहे। श्री सद्गुरूंच्या चरणामृताचे पान केले पाहिजे, ते तीर्थ म्हणून मस्तके धारण केले पाहिजे। त्यांच्या चरणाचे तीर्थ सर्व तीर्थाचे पुण्य प्राप्त करीत असते, ते सहजी प्राप्त होते। त्यामुळे त्यांच्या चरणामृताचे पान करावे, गुरुदेवाचे उच्छिष्ट सेवन करावे, गुरुदेवांची मूर्ती ध्यान करावी आणि गुरुनामाचा जप करावा। जगाचे 3 कारक देव ब्रह्मा विष्णू महेश हे सर्व गुरुदेवांच्या ठिकाणी समाविष्ट झालेले असतात। गुरुदेवांच्या ठिकाणी अधिक वा उणे काहीच नसते, म्हणून त्यांची पूजा करावी। त्यांच्या चरणामृताने पाप चिखल नष्ट होईल, वैराग्य ओझ वाढेल, इच्छा पूर्ण होतील। केवळ गुरुवर पूर्ण श्रद्धा असेल, अनन्य भक्तीने तो भक्ती करीत असेल, मग त्याच्याजवळ ज्ञान नसे नका, त्याला मोक्षपद मिळणार। श्री गुरूंच्या मार्गावरून चालणाऱ्याला दुसरे कोणतेच साधन करण्याची गरज नाही, कारण गुरुमंत्र स्वतः श्री गुरुंना व्यक्त करीत असतो। त्या कारणाने जीव बंधमुक्त होतो, त्यामुळे तिन्ही देव साधकाजवळच येतात। आता याच्या आपण ओव्या पाहूयात। अहंकारे करी गुरु त्याग, मग आयसे भोगे भोग, दारिद्र्याचा जडे रोग, मृत्यू येई धावून या। गुरु तथा गुरूंचा मंत्र त्याग करी, गुरु तथा गुरुमंत्राचा त्याग करी दोन्हीचा, तया रवरव नरकाचा एकची मार्ग। कोपे स्वयं सदाशिव, तारील तो गुरुराव, कोपे स्वयं गुरुराव, शिवना तारी तयासी। मग न तारी ती देवता, ब्रह्मा विष्णूची काय कथा, ऐसी सकळ श्रेष्ठ देवता, जगा माझी एक गुरु। तोची तारक उद्धारक, तोची कारक मारक, माय असोनी भयानक, रौद्र रूप गुरूंचे। मुळासी करिता सिंचवणे,
तेने वृक्ष हरित होणे, म्हणून गुरुमूळ भजने कृतकार्य होण्यास्तव. जगताच्या निर्माणाच्या कारण गुरु ब्रह्म जाण, जन्म जीवन मृत्यू विधान सकळ काही गुरु ठाई. विद्यामान सप्त करोड मंत्र विद्यामान, चित्त चंचल करीती ते. भ्रमित मंत्र हे करीती, नाना मते नाना रीती. परी गुरुमंत्राची बहुख्याती द्वयाक्षरांच्या. गुरु शब्द मंत्र राजा, वेद म्हणे अभिप्राय माझा. प्रत्यक्ष परब्रह्म भक्त काजा, बोजा व्यर्थ आणखी. जगता माझी मंत्र श्रेष्ठ, त्याहुनी गुरुमंत्र वरिष्ठ. तेने हरेला रिष्ट, ओष्ठे करावे गुरु गुरु. गुरु मंत्रे पापनाश, कृपे दारिद्र्य नाश. सुफळ मिळे भाग्यास, आस एकची मंत्राची. मम हे कथन त्रिवार सत्य जाण, गुरुगीता समान अन्य स्तवन ना जगती. भव दुःखाचा करी नाश, ज्ञान मिळे हमकास. दीक्षाविहीन मानवास, पाठास न करावे. तव महाजटाय बोलती माहेश्वरीशी, गुप्ताहुनी गुप्त रहस्यासी. बहुजन्माच्या सत्कर्म परिपाकासी, फळासी लाभते ते दवा. हे न लाधे पाप्यासी, न लाधे नास्तिकाशी. लाभते पुण्याईसी, गुरुतत्व महानते. न तो गुरुमूर्ती, न देह तो सत्य शतप्रती. गुरु हे तत्व संप्रती, आराधने प्राप्त ते. गुरुचरणामृताचे करावे मान, करावे मस्तकी धारण. सकळ तीर्थाचे स्नान, गुरुपादांबुजते. चरणजल करावे प्राशन, तया उच्छिष्टांचे करावे सेवन. मूर्तीचे करावे ध्यान, गुरुनाम जपतो. ब्रह्मा विष्णू शिव सहित, समाविष्ट सकल जगत. अधिक वाहुणे समस्त, तया पासी ठाव नाही. निर्गुण ते परब्रह्म, केवळ ते परब्रह्म. ते आकळाया सगुण ब्रह्म, गुरुनाम वेची गा. सप्तसागरी स्नान, मिळतसे महत्पुण्य. एक बिंदू गुरुचरण, समान सप्तसागर ते. म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे. गुरु शब्दाचरावे, क्रमावे मुक्तिपंथे. पादांबुज निवारील पाप पंकज, वाढवील वैराग्य ओज. पूर्वील अवघे चोज, करिता प्राशनते. तवं बोलती कपालवत, गुरुसी अनन्य भावे जो भजत. नसे नाका तो ज्ञानवंत, मोक्ष पदात जाई तो. जो चाले गुरुमार्गावर, उणे तयासी काय तर. राजमार्ग होय सत्वर, अन्य साधन कासया. गुरुवर तेची ईश्वर, अविद्ये माझी गुकार. नाशक तो रुकार, म्हणून परमेश्वर केवळ गुरु. गुरु मंत्रागमोक्त, तोच करी गुरु व्यक्त. जीव तेणे बंधमुक्त, सन्निध देवत्रय. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.